लागते. एक मिनिट. आम्हाला ज्या ज्या मंडळींची साथ लागते, अमृता माने त्यांची टीम, लोकीज डिझाईन त्यांची सगळी टीम, नंतर वैभव शेटकर डिजिटल एजन्सी त्यांची टीम, यांच्यासाठी जोरदार टाळ्या. कारण खूप आता कमी दिवसात जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा फिल्म पोहोचवण्यासाठी या सगळ्यांची आणि तुम्हा सगळ्यांची साथ हवी आहे. ती तुम्ही नक्की द्याल. असा ट्रेलर झाला असावा, त्यामुळे ती साथ नक्की द्या. थँक्यू. मगाशी काही नावं राहून गेली. मी पोस्ट ज्यांनी केले व्हिज्युअल प्रमोशन्स आणि जय शिकारखाने किंवा पोस्टर डिझाईन ज्यांनी केले सचिन लोखंडे वगैरे यांची नावं विसरलो. सॉरी, त्याबद्दल मी पुन्हा एकदा माफी मागतो. महत्वाचं म्हणजे आमचा साऊंड डिझायनर इकडे आहे, त्याचं नाव मी विसरलो. मंदार कमलापूरकर खूप छान साऊंड डिझाईन केलेला. आम्ही बसलो असताना त्यांनी खूप एकदम छोटासा भाग आहे मी ह्याचा. आणि काय होतं, जेव्हा एखाद्या असा बंगला असतो तर त्या कुंपणावरनं तुम्ही जाता तो तुमच्या लक्षात येतं ना, की त्या कुंपणाला बघून की तो बंगला कसा असेल आणि तिथे जावं का. तर मला असं वाटतं हा ट्रेलर म्हणजे ते कुंपण होतं आपल्यासाठी. त्यामुळे जर या बंगल्यात जायचं असेल तर 5 जूनला तुम्हाला सिनेमाघरामध्ये हा चित्रपट बघायलाच पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या या ट्रेलर लॉन्चसाठी. आणि त्या रिव्ह्यूमध्ये असंही त्यांनी म्हटलं होतं, जो एडिटर आहे आपले अभिजित देशपांडे सर, तर तो कुठे एडिट करायचा, काय एडिट करायचा ह्याच्याबद्दल बोललं गेलंय आफ्टर ट्रेलर लॉन्च. किंवा मिलिंद जोग जो आपला DOP आहे सिनेमॅटोग्राफीचा, तर ती फ्रेम बोलते असं म्हटलं गेलंय. आणि प्रफुल्ल चंद्र त्यांचं म्युझिक तर मला वाटतं की खूपच हॉरर आहे, टेरर आहे बाई. तर मला असं वाटतं की आता जास्त न बोलता आपल्या सगळ्या कास्टना बोलूया. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. दुर्वा देवधर, अवनी जोशी, ज्योती माळशे, राजन भिसे, विक्रम गायकवाड, सीमा देशमुख, प्राजक्ता दातार, किशोर कदम, अनिता दाते, अमृता सुभाष. मला असं वाटतं अमोल तू सुद्धा यावंस. अमोल प्लीज. अगदी व्यवस्थित काम केलंय. पिक्चर अतिशय चांगला निर्माण झालेला आहे. आणि आता मी आशा करतो की जारणचं एक सिक्वेल मारण पण 2-3 महिने चालू केलं. मारणची स्टोरी लिहिण्यासाठी यांना ऑल द बेस्ट. सगळ्यांचं परत अभिनंदन करतो. सगळ्यांनी खूप छान काम केले आणि पिक्चर अतिशय याच्यामुळे पण मोठ्या याच्यावरती जाईल, प्लॅटफॉर्मवरती. थँक्यू. दोस्तों, हमारे बीच जो है हमारे 3 बहुत ही खूबसूरत डायरेक्टर और दोस्त हैं, अनिल शर्मा जी, विकास भाई हमारे, एंड राजीव. मैं रिक्वेस्ट करूंगा प्लीज एक बार आ जाएं. प्लीज कम अप ऑन दिस. तो सर आपने बतौर चाइल्ड आर्टिस्ट भी काम करा हुआ है. राज साहब के साथ आप हो. काफी टाइम हो गया फिल्मों में, मुझे लगता है 45-50 बरस लगे. और चाइल्ड आर्टिस्ट का भी काम किया, साउंड के अंदर भी काम किया मैंने. मैं एडिटिंग में भी काम किया, मैंने आर्ट डिपार्टमेंट भी काम किया. फिर मैं असिस्टेंट डायरेक्टर भी बना राज साहब के साथ, राज कपूर साहब के साथ प्रेम रोग फिल्म में. उसके बाद कई डायरेक्टरों के साथ मैंने काम किया, 10-12 लोगों के साथ. देन आई बिकेम अ घोस्ट राइटर. मैंने काफी फिल्में लिखी. एंड फिर मेरी पहली फिल्म रिलीज हुई थी 90 में एज ए स्टोरी स्क्रीन पर डायलॉग, जहां मेरा नाम आया था. दैट वाज स्वर्ग. तो उसके बाद चलता ही गया सिलसिला, फिल्में लिखता गया मैं. और आप रीजनल फिल्म भी आ गई सर इसमें. मैंने आपको जैसा बताया है कि मुझे नहीं लगता है रीजनल और नेशनल ऐसा कुछ अब रहा है. अच्छा कंटेंट हो और खूबसूरत फिल्म हो तो लोग जो है उनको देखते हैं, पसंद करते हैं. क्या बात है. अभी आखिरी सवाल ये है कि जारण क्यों देखनी चाहिए, ऑडियंस ने फिल्म क्यों देखनी चाहिए थिएटर में? नंबर 1, अगर अच्छी फिल्म देखनी है तो देखनी चाहिए. एंड नंबर 2, बहुत ही, मैं जिस तरह पहले आपको बताया कि जबरदस्त कहानी है, इसकी एक बहुत बड़ी ताकत है. और जारण जो है, जारण उसके अंदर ये है कि जो ये सिर्फ साइकोलॉजिकल और एक इमोशनल डेप्थ की फिल्म नहीं है. जब मैंने फिल्म सुनी तो उसकी एक अजीब सी ताकत लगी और मुझे लगा कि ये एक सिर्फ हॉरर फिल्म नहीं है. ये एक समझ लीजिए जो अंधविश्वास है, ये जो हमारे समाज में बरसों से है, उस पर एक सवाल है. और ये फिल्म के जरिए मुझे एहसास हुआ कि डर जो है वो सिर्फ भूत प्रेतों से नहीं लगता है. कभी कभी आपकी जो सोच है वो भी बहुत बड़ा डर का कारण बनती है. घोळत होतं की एका चांगल्या विषयावरती एक उत्तम चित्रपट बनवता यावा
आणि त्यायोगे नामवंत लेखक ऋषिकेश गुप्ते यांच्याशी ओळख झाली आणि त्यांनी जारण ही कथा ऐकवली. त्यांच्याबरोबर आधीच्याही 2 चित्रपटांना मी ॲज अन EP म्हणून साथ दिली होती आणि या चित्रपटाला त्यांनी मला प्रोड्युसर कोण मिळत नाही म्हणून मलाच घोड्यावर बसवलं आणि माझा प्रोड्युसर केला आणि त्या सगळ्याला साथ मिळाली आमच्या सगळ्या टेक्निशियन्सची आणि आर्टिस्टची. त्यामुळे सगळ्या कलाकारांनी आणि टेक्निशियन्सनी जी साथ दिली त्याच्यामुळे त्यांच्या प्रतिनिधी म्हणून मी प्रोड्युसर आहे. अदरवाईज या फिल्मचे प्रोड्युसर्स अनिता दाते पण आहेत, किशोर कदमही आहेत, अमृता सुभाष आहे, अभिजित देशपांडे आहेत, मिलिंद जोग आहेत. या सगळ्यांनी साथ दिली म्हणून इथपर्यंतचा प्रवास झाला. या सगळ्या प्रवासात ANN मधले नितीन कुलकर्णी यांनी पण खूप मोठी साथ दिली आणि त्यांच्या पाठबळाने आम्ही हा सिनेमा इथपर्यंत आणू शकलो. आणि या सगळ्याची वरकडी म्हणून अमृता सुभाष यांच्या ओळखीमुळेच आमची अनीस बजमी यांच्याशी ओळख झाली आणि ते या चित्रपटाचे प्रस्तुत करते म्हणून पहिल्यांदा मराठीमध्ये आम्हाला साथ द्यायला तयार झाले. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सर आणि जेन्युइन थँक्यू. त्या जोडीला मनन दनिया हे देखील तेवढेच कौतुकास पात्र आहेत की ज्यांच्यामुळे आज आम्ही तुम्हा सर्वांसमोर उभे आहोत. त्यामुळे थँक्यू एव्हरीवन. थँक्यू. बेस्ट फिल्म जिन्होंने हमें दी है, अलग अलग जॉनरा इनकी खासियत है. प्यार तो होना ही था, रोमांटिक थी तो दीवानगी थ्रिलर थी. वेलकम नो एंट्री जैसी कॉमेडी है या भूल भुलैया 2, भूल भुलैया 3 जैसे हॉरर कॉमेडी है. यू जस्ट नेम इट. और हम सबका बचपन या यूथ सिर्फ इनकी वजह से इतना प्यारा हुआ है. सो थैंक यू सर, थैंक यू सो मच. आप जिस भी फिल्म को हाथ लगाते हो मिडास टच होता है उसका सोना हो जाता है. इनके लिए एक बार जोरदार तालियां. We are honored to have you, sir. We are honored to have you. And जैसे ही आपका नाम इसमें जुड़ गया तो सिर्फ ये रीजनल नहीं हुई, मुझे लगता है ये पूरे पैन इंडिया सब देखेंगे ऐसी नेशनल फिल्म हो गई है. तो व्हाट इज योर एसोसिएशन विथ मराठी? मतलब मराठी कल्चर है, मराठी आर्टिस्ट हैं, तो आपको मराठी के बारे में जो आपका एसोसिएशन है वो उसके बारे में हम जानना चाहते हैं. सबसे पहले तो सारे जो लोग हैं उनको मेरा बहुत बहुत नमस्कार. दोस्तों, मैं शायद 1.5 साल का था जब मैं मुंबई में आया एंड ये जो जगह है इसने मुझे घर दिया, जगह दिया, काम दिया, सपने दिए और मुझे हर चीज जो मिली है वो इसी जगह से मिली है और इस जगह से बहुत ही दिल से लगाव है. महाराष्ट्र एंड मुंबई, मैं दुनिया के किसी भी कोने में जाता हूँ जब शूटिंग करने 10 दिन के 12 दिन के बाद मुझे लगता है यार आई एम मिसिंग मुंबई. तो ये वो जगह है और यहाँ पर मैंने हमेशा जब मराठी फिल्में देखी, मराठी प्लेस देखे, यहाँ के एक्टरों से मिला, बैठा, उनका काम देखा, आई वॉज ऑलवेज थॉट कि यार कितना खूबसूरत ये काम करते हैं. न सिर्फ एक्टर्स, आई मीन द राइटर, डायरेक्टर, इनकी जो फिल्में हैं वो दिल से बिल्कुल निकली हुई फिल्में होती है, बहुत ही कमाल फिल्में होती है. तो मैं अपने आप को बहुत खुशकिस्मत समझता हूँ कि मैं इस फिल्म का एक छोटा सा हिस्सा बन सका. और ऋषिकेश जो हैं, जब इन्होंने मुझे कहानी सुनाई तो ये कहानी के अंदर एक अजीब सी ताकत मैंने महसूस की एंड मुझे लगा कि यार ये कहानी ऐसी है कि इसे दुनिया तक पहुंचना चाहिए. और जब मैंने फिल्म देखी तो उसमें जब मैंने अमृता सुभाष जी का काम देखा तो मैं दंग ही रह गया. और मुझे अमृता सुभाष जी की मैंने पहले भी काफी फिल्में देखी है. एक फिल्म मैं देखने गया था मेरे दोस्तों की, ये फिल्म का नाम था धमाका. तो मैं बाहर आकर मैंने सबसे पूछा कि ये कौन एक्टर हैं जिनको मैंने 2 मरतबा देखा, मुझे नाम याद नहीं. तो इन्होंने बताया कि ये अमृता सुभाष है. एंड उसके बाद एक पार्टी में मेरी मीटिंग हुई और मैं इनके पास गया और मैंने कहा कि भाई मैं आपके साथ जरूर काम करना चाहूंगा. लेकिन देखिए काम करने का ये एक नया सिलसिला शुरू हुआ और ये फिल्म के अंदर न सिर्फ अमृता सुभाष जी बल्कि हमारी जो अनीता जी हैं, इनका काम मुझे इतना अच्छा लगा. किशोर कदम जी तो खैर, मुझे लगता है सारे एक्टर्स जो है उन्होंने बेहतरीन काम किया है. इनकी राइटिंग और डायरेक्शन बहुत कमाल है. इस फिल्म का स्पेशली मुझे बैकग्राउंड म्यूजिक जो है वो बहुत इंस्पायर किया. प्रफुल्ल भाई हमारे हैं, उन्होंने किया है. एडिटिंग बहुत अच्छी है, साउंड बहुत अच्छा है. आई मीन टेक्निकली बहुत ही खूबसूरत फिल्म बनाई है और मुझे पूरी उम्मीद है और मैं आशा करता हूँ कि ये फिल्म जो है लोगों को पसंद आए. और
मेरा तो ये था कि मुझे मैं अभी रीजनल और नेशनल फिल्म में नहीं फील करता हूँ। मुझे लगता है आज का सिनेमा जो है वो उसमें कंटेंट कहीं से भी हो और अच्छा कंटेंट होगा तो लोग देखेंगे। और इसके पहले भी मतलब काफी मिसालें हैं जो कहीं कहीं से फिल्में आई और लोगों ने इतनी खूबसूरती से देखा, पसंद किया। तो ये उम्मीद करता हूं कि ये फिल्म जो है लोगों को वैसे ही पसंद आए। आप सारे लोग इस फिल्म का हिस्सा बने और मराठी फिल्म के इस सिलसिले को हम सब लोग मिलकर आगे बढ़ाएं। थँक यू। आहेत ऋषिकेश गुप्ते, त्यांनाही आपण मंचावरती बोलूयात प्लीज. ऋषिकेशजी, जोरदार टाळ्या आमचे रायटर डिरेक्टर ऋषिकेश गुप्ते. धन्यवाद. अमोलनी बऱ्याच जणांची नावं घेतलेली आहेत, पण असतं असं की आपल्या सहकाऱ्यांची नावं आपण स्टेजवरनं एकदा घेतली ती एकदा लक्षात राहत नाही, त्यामुळे ती दोनदा घ्यावी लागतात. त्यामुळे मी पुन्हा एकदा सगळ्यांची नावं घेणार आहे. तुम्ही प्लीज लक्षात ठेवा, ही नावं खूप महत्वाची नावं आहेत, कारण या नावांशिवाय हा सिनेमा होऊच शकला नसता. सर्वप्रथम आमचा निर्माता आणि माझा मित्र अमोल भगत, म्हणजे हा नसता आणि यांनी त्या रात्री जर सिनेमाची पटकथा ऐकून मला सांगितलं नसतं नाही ही मी करतो फिल्म, तर ही फिल्म झाली नसती. अमृता, तिला अमृता सुभाष म्हणणं मला कसं तरीच वाटतंय, सो मी अमृता म्हणतो. अमृता, अनिता, अनितालाही दाते केळकर म्हणणं नाही बरोबर वाटत. सीमा, राजन भिसे सर, किशोर कदमांना मात्र मी किशोर कदम सर असंच म्हणू शकतो. आमची अमृताच्या लहानपणीची भूमिका केलेली पूर्वा देवधर, अवनी जोशी, विक्रम गायकवाड, हे सगळे कलावंत, अजूनही काही कलावंत राहिलेले असतील. आमच्या वैशाली राजेघाटगे आज त्या इथे आलेल्या आहेत. प्राजक्ता दातार, अमृता मोडक, आणखी बरीच नावं आहेत. मला वाटतं सिनेमा बनताना जी एक दिग्दर्शकाला जी एक साथ लागते, म्हणजे खांद्याला खांदा देऊन तो ज्याच्या सोबत सिनेमा बनवतो, सिनेमा छापतो, तो असतो सिनेमॅटोग्राफर. आणि तो सिनेमॅटोग्राफर मिलिंद जोग, तो त्याच्या काही कामांमुळे किंवा कामात अडकल्यामुळे आज इथे नाहीये. आमचा एडिटर अभिजित देशपांडे, आमचं म्युझिक करणारा एव्ही प्रफुल्लचंद्र, आमचे कॉस्ट्युम करणारी देविका काळे चौधरी, आमचा मेकअप करणारा ज्यांनी खूप छान लुक डेव्हलप केले तो सौरभ कापडे, आमचं कला दिग्दर्शन करणारा महेश कोरे, आणि आमचे स्पॉट बॉईज, आमचे असंख्य लाईट बॉईज, म्हणजे जे खूप आपल्या मागे काम करत असतात पण ते पुढे दिसत नाहीत. त्यांची नावं सहसा शेवटाला येतात आणि ती कोणाच्याच लक्षात राहत नाहीत. आणि दुर्दैव असं की ती आत्ता माझ्याही लक्षात नाही. आय एम व्हेरी सॉरी टू देम. सो हा सिनेमा येतो आहे आणि या सिनेमाच्या एका अशा टप्प्यावर अनीस बाझमी सर जॉईन झालेले आहेत. आणि याहून आनंदाचा क्षण माझ्यासाठी कुठलाही नाहीये, कारण ज्यांचे सिनेमे बघत मी मोठा झालो. आणि म्हणजे मी यावर काहीच व्यक्त होऊ शकत नाही. खूपच हा आनंदाचा काइंड ऑफ गहिवरून जाण्याचा एक क्षण आहे आणि तो क्षण मी आता या क्षणी पुरेपूर अनुभवतो आहे. मनन दनिया यांनी हे सगळं जे कोऑर्डिनेशन केलं, हे घडवून आणलं, त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे. ते आमचे सहनिर्माते आहेत. आणि इथे यावेळी उपस्थित असणारे अनिल शर्माजी, त्यांचेही मी जवळपास सगळे सिनेमे पाहिलेले आहेत. तर या सर्वांसह मी हा क्षण खूप आनंदाने अनुभवतो आहे. आमची पॅनोरमाची टीम आहे इकडे, सगळीच टीम आहे इकडे. त्या सगळ्यांचेच मी दर्शन सर, औटी सर, सगळ्यांचेच मी आभार मानतो. काही नावं राहिली असतील तर माफ करा. आणि आपण आता मी मेघनाकडे माइक देतो. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. जारण से मारना यानी ब्लैक मैजिक से मारना, तो मेरे बचपन में हमेशा, मैं कोंकण में पला बड़ा हुआ हूँ, तो हमेशा मेरे बचपन में अड़ोस पड़ोस में, आजू बाजू में, रिश्तों में किसी न किसी पे तो किसी ने जारण, हमारे यहाँ उसे कॉमनली करनी कहते हैं, वो ऐसी बहुत सारी घटनाएं मैंने सुनी थी, मैंने देखी थी. तो वो बहुत सालों से मेरे अंदर थी, मेरे बीच, मेरे जहन में वो मंडरा रही थी. तो ये फिल्म बस उन्हीं यादों का एक इंटरप्रिटेशन है.
बस इतना ही कहना चाहूंगा मैं, क्योंकि फिल्म के बारे में ज्यादा कुछ कहना ये फिल्म पे अन्याय होगा। तो मैं आपसे ये गुजारिश करूंगा कि आप फिल्म देखें, प्लीज प्लीज फिल्म देखें, और आपको जरूर पसंद आएगी। पसंद आई है तो आप लोगों को कहिए, पसंद ना आई तो भी लोगों को कहिए कि बहुत अच्छी फिल्म है। थैंक यू सो मच। और हमारे प्रेजेंटर लेंगे और फिर ट्रेलर लॉन्च होगा। इट्स अ लवली आइडिया एंड थैंक यू। गुड न्यूज, फिर अजीब दास्ता, गदर, क्वीन, ओ माय गॉड, एक बार जोरदार तालियां इन लेजेंड्स के लिए। सबसे पहले मैं आप सबको बधाई देना चाहूँगा। मुझे टीज़र बहुत अच्छा लगा और मुझे टीज़र देख के एक जो फील आया कि भाई सिंसियर सिनेमा मराठी में अभी तक पूरी तरह जिंदा है। सबको बहुत बहुत मुबारक जो भी इसे एसोसिएट किया, और बहुत एक्साइटेड है हम सब लोग अभी ट्रेलर देखने के लिए। तो बोलिए भाई साहब जरा जोर से, एक्शन। आप भी बोल दो, एक्शन। चलिए ट्रेलर शुरू करें। थैंक यू। ही फिल्म मुख्यतः माझा कादंबरीकार मित्र आणि फार मोठा साहित्यिक मराठीतला ऋषिकेश गुप्ते हा मोठा लेखकच नाही तर खूप माझ्या जवळचा असा मित्र सुद्धा आहे। म्हणजे याने जेव्हा कास्ट केलं तेव्हा मला ऍक्टर म्हणून सगळ्यात इरिटेट करणारी गोष्ट म्हणजे दाढी चिकटवणे आणि मिची चिकटवणे। त्यामुळे मी जे काहीतरी बहाणे काढून सगळं हे टाळता येईल बघत होतो, आणि आय वॉज सो कॉन्फिडंट अँड शुअर की मित्र म्हणून याला कन्व्हिन्स करू शकेन की मी असा क्लीन शेवून येतो आणि मी असा डॉक्टरचा रोल करतोय। पण त्याने मी असं म्हणतोय म्हटलं उलट, म्हणजे मिशी चिकटवलीच नाही तर मला तो फिल्म मधनं काढायला निघाला होता। तर इतके जवळचे मित्र आहेत, आणि अमोलला पण खूप वर्ष मी ओळखतो, आम्ही एकत्र काम केलेलं आहे। इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक जणाबरोबर मी खूप वर्ष काम केलेलं आहे, सगळ्यांना ओळखतो आहे। राजन भिसे, किती वर्षांपासून आम्ही एकत्र एकमेकांची कामं पाहतो आहोत, आम्ही काही कामं पण एकत्र केलेली आहेत। अनिता दाते, हे सगळेच लोक मला खूप आवडणारे, आणि या वेगळ्या विषयावरच्या फिल्म मध्ये मी एक त्यांच्या बरोबर छोटासा पार्ट होऊ शकलो याचं मला खूप